हरे कृष्ण. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रणती मधला आज आपण दुसरा श्लोक अभ्यास करणार आहोत. सुरू करूया. श्री वार्षभानवी देवी दयिताय कृपाब्धये कृष्ण संबंध विज्ञान दायिने प्रभवे नमः. श्री वार्षभानवी देवी दयित दास एवढं मोठं नाव यांचं दीक्षेचं होतं. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचं दीक्षेचं नाव हे होतं. तर हे शब्द समजून घेऊया. वार्षभानवी देवी, तर राधाराणी, श्रीमती राधाराणीच्या वडिलांचं नाव आहे वृषभानू. तर वृषभानूची मुलगी ती म्हणून राधाराणीला म्हणतात वार्षभानवी देवी. आणि दयित ह्याचा अर्थ असा आहे, दयित म्हणजे काय, प्रियकर. तर श्री वार्षभानवी देवी दयित म्हणजे काय, जे श्रीमती राधाराणीचे प्रियकर आहेत ते दयित. आणि यांचं नाव काय आहे, दयित दास, म्हणजे जे राधाराणीचे प्रियकर असलेल्या श्रीकृष्णांचे दास आहेत असं त्यांना नाव मिळालेलं आहे. पुढचे शब्द बघूया. कृपाब्धये, तर कृपाब्धये म्हणजे काय आहे, कृपेचे सागर आहेत ते. नंतर म्हटलं आहे कृष्ण संबंध विज्ञान दायिने प्रभवे नमः. तर कृष्ण संबंध म्हणजे काय, आपण सगळे जीवात्मे आहोत आणि भगवान श्रीकृष्णांबरोबर आपला जो संबंध काय आहे हे त्यांनी आपल्याला समजवलं आहे. तर भगवान श्रीकृष्ण आपले स्वामी आणि आपण सगळे जीव भगवंतांचे अंश आहोत, नित्य दास आहोत. आणि जीवाने भगवान श्रीकृष्णांची प्रेमाने भक्तिमय सेवा करायची हे सगळं शिकवणारे हे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत. तर इथे कृष्ण संबंध विज्ञान, विज्ञान हा शब्द आहे. तर त्यांनी हे कसं भगवंतांच्या बरोबर आपण आपला संबंध पुन्हा प्रस्थापित करायचा आहे, जो आपला संबंध आहेच पण आपण विसरून गेलोयत इथे या जगतात जगताना. म्हणून भगवंतांची प्रेमाने सेवा करून पुन्हा तो भगवंतांशी असलेला संबंध स्थापित करण्यासाठी त्यांनी हे सगळं ज्ञान दिलं आणि कशी भक्ती करायची हे सुद्धा शिकवलं. तर ह्याला म्हटलं जातं विज्ञान. विज्ञान म्हणजे काय, प्रॅक्टिकल नॉलेज, म्हणजे कशा रीतीने प्रॅक्टिकली अप्लाइड, कशा रीतीने ते करायचं हेही शिकवलं. आणि पुढे शब्द आहे दायिने, म्हणजे हे देणारे, हे सगळं विज्ञान, हे ज्ञान सगळं शिकवणारे दायिने प्रभवे, हे प्रभू, नमः म्हणजे प्रभू म्हणून पुकारताना काय म्हटलंय, तुम्हाला नमः, मी नमन करतो असं. तर अर्थ वाचते आहे, मी वार्षभानवी देवी दयित दास कंसात लिहिलं आहे श्रील भक्तिसिद्धांत सरस्वतींचे दीक्षेचे नाव यांच्या चरणी माझे प्रणाम करतो. तर आपण श्लोकात वाचलं बघा, श्री वार्षभानवी देवी दयिताय. तर दयिताय म्हणजे काय, हे त्यांचं नाव घेतलं आणि त्यांचं असं दयिताय म्हणजे मी त्यांना त्यांचा उल्लेख करून असं त्यांचं नाव बोलून मी त्यांना काय करतो आहे, ते माझे प्रभू आहेत आणि मी त्यांना नमन करतो आहे असं. तर आज आपण दुसरा श्लोक अभ्यास केला आहे. उद्याच्या भागात आपण तिसरा श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.